करून त्याची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली होती। त्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला। त्याच्या मृत्यूनंतर संपूर्ण राज्यात मोठा गदारोळ उडाला होता। सोमनाथ याचं पार्थिव परभणीच्या शासकीय रुग्णालयामध्ये पोस्टमार्टमसाठी नेण्यात आलं होतं, परंतु या ठिकाणी इन कॅमेरा पोस्टमार्टमची सोय नसल्याने त्याला संभाजीनगर येथे हलवण्यात आलं आणि त्यानंतर त्याचा पोस्टमार्टम देखील बाहेर आला, परंतु प्रशासनाकडून अधिकृत त्यावर कोणतीही गोष्ट बोलल्या गेली नव्हती। मुख्यमंत्र्यांनी सरळ विधिमंडळामध्ये त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे सांगितलं होतं, परंतु एकूणच त्याच्या कुटुंबियांकडून याविषयी समाधान व्यक्त करण्यात आलं नव्हतं। कुटुंबियांनी चुकीची माहिती देण्यात आली असल्याचं सांगितलं होतं। आपल्यासोबत सोमनाथ याचे काही निकटवर्ती आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सोमनाथ यांचा मृत्यू न्यायालयीन कोठडीमध्ये झाला, मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात देखील त्याचं उत्तर दिलं होतं। काय तुमचं काय म्हणणं आहे त्यावर नेमकं? आमचं असं म्हणणं आहे की भीमसैनिक शहीद सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू हा केवळ पोलीस अत्याचारामध्ये, पोलिसांच्या मारहाणीमुळेच त्याचा मृत्यू झालेला आहे आणि तसं PM रिपोर्टमध्ये, प्राथमिक अहवालामध्ये तसं स्पष्टपणे उल्लेख आहे। तरीसुद्धा आम्हाला वाईट वाटते, वडार समाजाचा हा युवक एक होतकरू विद्यार्थी, एकतर शिक्षणाचं खूप प्रमाण कमी आहे, त्यात हा विद्यार्थी PhDचा विद्यार्थी, लॉचा विद्यार्थी अशा प्रकारे पोलिसांच्या अत्याचारात मृत्यू पावतो आणि मुख्यमंत्री धडधडीत म्हणतात की त्याला श्वासाचा त्रास होता, श्वासाचा रोग होता, म्हणजे अस्थमा होता, किंवा हे जे म्हणणं आहे दादांत खोटं आहे। त्या अतिशय बलवान शक्तिशाली असा हा युवक, केवळ तो लॉचा विद्यार्थी असल्यामुळं पोलिसांशी थोडंसं चर्चा झाली असेल किंवा त्यानं थोडा क्रॉस केला असेल, त्याचा राग घेऊन या घोरबांड यांनी कोम्बिंग ऑपरेशनमध्ये त्याला डिटेन करून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना बेदम मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झालेला आहे। आणि हे मुख्यमंत्री जे दिलेत की त्याला आधी श्वासाचा त्रास होता, असं कधीच कुठलाही रिपोर्ट नसतानाही मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट त्याला अस्थम्याचा त्रास होता असं म्हणणं म्हणजे ही या चळवळीची, संविधानासाठी जो बलिदान दिला त्या तरुणाचं हे हेळसांड आहे। अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी आणि मदत जी जाहीर केली केवळ 10 लाखाचं, एखाद्याच्या दुश्मनीमध्ये सरपंचाची हत्या होते त्याला सुद्धा 10 लाख रुपये मदत देतात आणि पोलिसांच्या अत्याचारामध्ये मृत्यू होतो त्याला सुद्धा 10 लाख रुपये देतात। मुख्यमंत्र्यांनी जी माहिती दिली होती प्रशासनाकडून काय सांगण्यात आलं? नाही, प्रशासन दादांत खोटं बोलतंय, त्याला श्वासाचा रोग कुठेच नव्हता, पण तेच प्रशासनानं त्यांना माहिती दिल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी भर सभेमध्ये तो श्वासाने बिमार होता, त्याला हार्ट अटॅक येऊन तो गेला असं खोटं रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना मिळाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तसं ते स्टेटमेंट दिलेलं आहे। पोलिसांवर देखील कारवाई केल्याचं सांगितलेलं आहे। नाही, पोलिसांना साधं निलंबन हे काही फार मोठी गोष्ट नाही आहे। आमची मागणी आहे, समाजाची असेल किंवा दलित चळवळींची मागणी आहे की जे दोषी पोलीस असतील, सर्व पोलीस काही दोषी नाहीत, पण जे दोषी पोलीस असतील त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा। त्या कुटुंबाला 2 मुलं, त्यांचे भाऊ उच्च शिक्षित आहेत, त्यांना नोकरी द्यावी आणि त्यांना नुकसान भरपाई म्हणून 1 कोटी रुपये द्यावं असं समाजाची आणि दलित चळवळीची मागणी आहे। पण मुख्यमंत्र्यांनी त्या मागणींना बगल देऊन खोटं, उलट म्हणतात मेल्यानंतर त्याच्याबद्दल वाईट बोलू नये, त्याची बिमारी नसताना मुख्यमंत्र्यांनी त्याला श्वासरोग होता, तो अस्थम्याचा पेशंट होता, तो अटॅक न गेला वगैरे म्हणणं म्हणजे हा त्याच्या मयताचा अपमान आहे। सोमनाथ यांचे कुटुंबीय मागील काही दिवसापासून या ठिकाणी मुक्कामी आहेत। काय कशी परिस्थिती आहे, त्याच्या आईची कशी परिस्थिती आहे, भाऊ कसा आहे? त्यांचे भाऊ, सोमनाथ यांचा भाऊ, आई यांना न्याय नाही मिळाला, त्यांना अन्न पाणी त्याग केलेला आहे, ते दिवस रात्र रडत आहेत आणि भीमसैनिकाचा आवाज दाबला गेलेला आहे। मुख्यमंत्री साहेबांना चुकीची माहिती ही प्रशासनाने दिलेली आहे। मुख्यमंत्री साहेबांना परभणीत येऊन प्राथमिक माहिती आहे सगळी काढून त्याची चौकशी करायला पाहिजे, कारण ह्या मुख्यमंत्री साहेबांनी विधान भवनामध्ये सांगितलं की व्हिडिओ ज्याचे होते त्यांनाच उचलून अटक करण्यात आलेली आहे आणि मारहाण कुठेही झालेली नाही। आणि मॅजिस्ट्रेट बेशी सांगितलं गेलं, 2दा विचारलं गेलं की मारहाण 3rd डिग्री मारहाण झाली का नाही, म्हणजे ट्रीटमेंट दिलं का नाही, हे झालेलं आहे। पोलीस प्रशासनाच्या दबावाखाली त्यांनी नाही म्हणलेले आहेत, याची डबल चौकशी करायला पाहिजे, आमची अशी मागणी आहे। आणि दुसरी गोष्ट, जे आंदोलक होते काही पकडलेले, त्यांना पैसे दिले, त्यांना सोडलं, त्यांची बी चौकशी झाली पाहिजे। नवामंडा पोलीस स्टेशन मध्ये जे पकडले होते दुपारी संध्याकाळी सोडले, ते कोणत्या अनुषंगाने सोडले याची चौकशी झाली पाहिजे। त्याला अमानुष मारहाण केलेली आहे, त्यांचे सर्टिफिकेट आहे, ज्यांची व्हिडिओ नाही त्यांना बी मारहाण केलेली आहे। FR मध्ये नाव आहेत, पोलीस भरती करणारा विद्यार्थी आदित्यनंद भीमनगरचा, त्याला मारहाण केलेली आहे, घरातून उचलून मारलेले। म्हणणं आहे की जे कॅमेरामध्ये आले ते त्यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे।
कॅमेऱ्यामध्ये हे महाराष्ट्रासमोर त्यांनी दाखवायला पाहिजे की हा कॅमेरा कुठेतरी दगड उचलत होता, सोमनाथ सूर्यवंशीने हा दगड घेऊन कुठेतरी मारला, काहीतरी जाळलं, हे असं महाराष्ट्रासमोर मीडियासमोर दाखवायला पाहिजे त्यांनी. सोमनाथच्या कुटुंबियांची सर्वच पक्षीय राजकीय पक्षाचे नेते भेट घेत आहेत, वेगवेगळी आश्वासनं देत आहेत. आतापर्यंत कोणी कोण त्यांची भेट घेतली आणि कशा पद्धतीने त्यांना मदतीचं आश्वासन दिलेलं आहे? माननीय शरद पवार साहेब आलेले होते. शरद पवार साहेबांनी त्यांची मागणी जी होती ते सर्व ऐकून घेतल्याच्या नंतर सरकारला आम्ही बोलू असे आश्वासन दिलेलं आहे. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे आले होते, त्यांनी सांगितलेलं आहे आणि मदत जाहीर केलेली आहे. अजून राज्याच्या प्रमुखांनी जे बोललेले आहेत ते तुमची मदत दिल्या जाईल आणि जे संस्था वगैरे आहे त्याची शासकीय सेवेत रुजू करू, नाहीतर मग संस्थावर लावू असे आश्वासन देऊन गेलेले आहेत. पण हा नुसतं आश्वासन नाही, त्या मायमाऊलीने जेवण नाही केलं, अजून तिने पाणी नाही पिलं, हे तात्काळ ते ऍक्शन घेतली पाहिजे. त्यांना शासकीय सेवेत रुजू केलं पाहिजे आणि 50 ते 1 कोटीपर्यंत मदत केली पाहिजे जाहीर शासनाने. उपमुख्यमंत्री अजित पवार त्याशी भेटायला आलते, घरामध्ये चर्चा देखील झाली, त्यांनी आपल्याला मोठं आश्वासन दिल्याचं सांगितलंय. आश्वासन तेच होतं की संस्थावर लावून DED वगैरे झालेलं आहे मुलाचं, ज्या सोमनाथच्या भावाचं, ते संस्थावर लावू आणि ही मदत तर जाहीर झालेली आहे. संस्थावर लावण्याचं आश्वासन दिलेलं आहे पुण्यामध्ये. एकूणच सोमनाथ यांच्या मृत्यूनंतर सर्वच राजकीय पक्षाचे नेते त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी परभणीमध्ये येत आहेत, परंतु कुटुंबियांकडून एकूण या व्यवस्थेवर मोठा रोष व्यक्त करण्यात येतोय. सोमनाथ याचा मृत्यू ज्या कारणामुळे झाला, ज्या पोलिसांमुळे झाले, त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी, त्यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांच्याकडून होते. विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी. विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबियांची बाजार समिती परिसरात असलेल्या एका घरामध्ये ते भेट घेणार आहेत. मागील काही दिवसापासून सोमनाथ याचे कुटुंबीय परभणीमध्ये मुक्कामी आहेत. मूळचा लातूरचा असलेला सोमनाथ दंगली दरम्यान पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानंतर पोलीस कोठडीमधून त्याची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली होती. त्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर संपूर्ण राज्यात मोठा गदारोळ उडाला होता. सोमनाथ याचं पार्थिव परभणीच्या शासकीय रुग्णालयामध्ये पोस्टमार्टमसाठी नेण्यात आलं होतं, परंतु या ठिकाणी इन कॅमेरा पोस्टमार्टमची सोय नसल्याने त्याला संभाजीनगर येथे हलवण्यात आलं आणि त्यानंतर त्याचा पोस्टमार्टम देखील बाहेर आला, परंतु प्रशासनाकडून अधिकृत त्यावर कोणतीही गोष्ट बोलल्या गेली नव्हती. मुख्यमंत्र्यांनी सरळ विधिमंडळामध्ये त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे सांगितलं होतं, परंतु एकूणच त्याच्या कुटुंबियांकडून याविषयी समाधान व्यक्त करण्यात आलं नव्हतं. कुटुंबियांनी चुकीची माहिती देण्यात आली असल्याचं सांगितलं होतं. आपल्यासोबत सोमनाथ याचे काही निकटवर्ती आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सोमनाथ यांचा मृत्यू न्यायालयीन कोठडीमध्ये झाला, मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात देखील त्याचं उत्तर दिलं होतं. काय तुमचं काय म्हणणं आहे त्यावर नेमकं? आमचं असं म्हणणं आहे की भीमसैनिक शहीद सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू हा केवळ पोलीस अत्याचारामध्ये, पोलिसांच्या मारहाणीमुळेच त्याचा मृत्यू झालेला आहे आणि तसं